पहा 1980 साली गुंतवलेले 10,000 रुपये 2026 पर्यंत 800 कोटींमध्ये कसे बदलले। नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी 1980 मध्ये एखाद्या कंपनीत फक्त 10,000 रुपये लावले असते आणि ते विसरून गेले असते, तर आज तुमच्याकडे किती पैसे असते? 1 लाख, 10 लाख की 1 कोटी? उत्तर ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. ते आज 800 कोटी झाले असते. आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण अशा 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरशः सोन्याने नाव घातलंय. शेअर मार्केट म्हणजे जुगार नसून योग्य ठिकाणी लावलेला पैसा कशा पैशाचं झाड बनतो हे आज आपण गणित मांडू बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशा कंपन्या कशा शोधायच्या याची एक ट्रिक सांगणार आहे. सर्वात आधी बोलूया त्या शेअर्सबद्दल जो भारतात गुंतवणुकीचा बाप मानला जातो, विप्रो. 1980 मध्ये जर विप्रोचे तुम्ही 100 शेअर्स घेतले असते तर आज काय झाले असते? कंपनीने वेळोवेळी दिलेले बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट्स पाहता 1981, 1985, 1987 अशा 10पेक्षा जास्त वेळा बोनस मिळाल्यामुळे तुमचे 100 शेअर्सचे आज 2,50,00,000 वर झाले असते. जर आजच्या मार्केट रेटने हिशोब केला तर ती किंमत साधारणपणे 800 कोटीच्या आसपास जाते. मित्रांनो, विप्रो ही सुरुवातीला वनस्पती तूप विकणारी कंपनी होती. नंतर ती IT मध्ये आली. व्यवसायातील बदल ओळखणे किती महत्त्वाचे आहे हे यावरून शिकायला मिळते. इन्फोसिस, IT क्रांती. दुसरा शेअर आहे IT क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस. 1993 मध्ये जेव्हा हा IPO आला तेव्हा अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले, पण ज्यांनी 10,000 रुपये लावले ते आज करोडपती झाले आहेत. 10,000 रुपयांचे आज साधारण 3 कोटी रुपये झाले आहेत. नारायण मूर्तीसारखे प्रामाणिक व्यवस्थापन असल्यास कंपनी कशी वाटते याचे उत्तम उदाहरण आहे. आयशर मोटर्स, बुलेटची ताकद. रस्त्यावर धावणारी रॉयल एनफील्ड बुलेट तुम्ही पाहिलीच असेल, पण तुम्हाला माहिती आहे का या कंपनीच्या शेअर्सने बुलेटपेक्षाही जोरात पळ दिला आहे. 1999 ते 2000च्या काळात हा शेअर अगदी स्वस्त होता. तेव्हाचे 10,000 रुपये आज 4 कोटीच्या वर आहेत. कारण ब्रँड व्हॅल्यू जेव्हा लोक उत्पादनावर प्रेम करू लागतात तेव्हा कंपनी शेअर्स रॉकेटसारखे वाढतात. HDFC बँक, बँकिंगचा राजा. तुमचे खाते कोणत्या ना कोणत्या बँकेत असतेच, पण बँक ग्राहकाकडून कमवते आणि शेअर्स होल्डर बँकेकडून. 1995 मध्ये HDFC बँकेत लावलेले 10,000 रुपये आज 2,000 कोटीच्या घरात आहेत. बँकिंग हे देशाच्या अर्थव्यवस्थेची इंजिन आहे. देश वाढला की बँक वाढणारच. बोनस स्प्लिट आणि डिव्हिडंड म्हणजे काय? तुम्हाला वाटेल 10,000चे इतके पैसे कसे होतात? याचे 3 मुख्य आधार आहेत. बोनस, कंपनी एका शेअरवर 1 शेअर फ्री देते. स्प्लिट, शेअर्सचे तुकडे होतात. उदाहरणार्थ एका शेअरचे 10 तुकडे, ज्यामुळे शेअर्सची संख्या वाढते. 3 डिव्हिडंड, कंपनी आपल्या नफ्यातील हिस्सा रोख स्वरूपात तुमच्या बँक खात्यात जमा करते. विप्रोच्या बाबतीत वर्षभरात मिळणारा डिव्हिडंडच आता कोट्यावधीमध्ये असेल. तर मित्रांनो, या कथा ऐकून तुम्हाला वाटेल की आपण उशीर केला का? उत्तर आहे नाही. शेअर मार्केटमध्ये आजही गुंतवणुकीची सर्वोत्तम वेळ आहे. तुमच्यासाठी टिप्स: दीर्घकालीन विचार करा. 5 दिवसात नाही तर 10 ते 20 वर्षाचा विचार करा. चांगल्या कंपन्या निवडा ज्यांचा व्यवसाय तुम्हाला समजतो. उदाहरणार्थ टाटा, रिलायन्स. संयम, मार्केट पडले तरी घाबरू नका. दर्जेदार शेअर्स पुन्हा वर येतोच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या शेअर्ससाठी दीर्घकाळ गुंतवणूक केली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.